पुढे पुढच्या घडामोडीकडे नागपूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या सावनेर मतदारसंघात तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, दृश्य आपण पाहतोय, तिरंगा रॅली निघालेली आहे ज्यात स्वतः मुख्यमंत्री उपस्थित आहेतच, मोठा प्रतिसाद आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? यानंतर माननीय नितीन गोस्वामी सरांना, यानंतर मी आशिष बाबू देशमुख, किशोरभाऊ चौधरी आतमध्ये येऊ द्या भैया। किशोरभाऊ चौधरी। गजानन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? दृश्य आपण पाहिली, तिरंगा रॅली निघालेली होती आणि मोठा प्रतिसाद या तिरंगा रॅलीला मिळाला। नक्कीच मोठा प्रतिसाद या तिरंगा रॅलीला मिळालेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे ही तिरंगा यात्रा या ठिकाणी काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ ही तिरंगा यात्रा जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यात आज 2 तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यापैकी एक नागपूर शहरात आणि नागपूर ग्रामीणच्या तिरंगा यात्रेचं नेतृत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रेचं नेतृत्व केलेलं आहे। माजी सैनिक, विद्यार्थी, वारकरी संप्रदाय, सर्व स्तरातील लोक जे आहेत ते यात्रेत सहभागी झाले। नक्कीच गजानन, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।